ह्या वेळेला मतदानाने की पैशाला बोलून मतदान करू नये. वडगाव सुधारलं पाहिजे. कोणी निवडून जे पैशाचे आम्ही दाखवून माणसं केचप केली जातात त्या प्रकारे फक्त धनलक्ष्मी चालू आहे. सालपी पॅनलचा जोर दिसतोय. कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. तर सालपी पॅनल निवडून येणार, काम पण भरपूर होणार आणि वहिनीच्यासाठी काय पण सालपे वहिनी निवडून आल्या की शहराचा विकास होणार. प्रशासनाने जे आम्ही आता वडगावसाठी पाणी पितोय ते मी आमच्या शिवाजीराव सालपे अण्णांनी आणलं. त्यांचे उपकार आहे वडगाववरती. त्यांनी पाणी आणलं म्हणून आज आम्ही पाणी पितोय. कारण सालपे वहिनींच्या शिवाय हो पर्याय नाही. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली. सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला बघायला मिळते. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. व या निवडणुकीच्या अनुषंगानं आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय वडगाव शहरामध्ये. तर वडगाव नगर परिषदेअंतर्गत शहराचा कितपत विकास झाला आहे, येथील प्रलंबित प्रश्न काय आहेत, अजून देखील नागरिकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, या सगळ्यांचा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत. नागरिकांशी संवाद साधणार आहोत. खरं बघायला गेलं तर वडगाव शहरामध्ये प्रत्येक निवडणूक ही अत्यंत चुरशीनं होत असते. तर जाणून घेऊयात येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. रस्ते म्हणा, खड्डेमुक्त गल्लीत रस्ते सगळं पूर्ण झाले त्यांच्या मार्फत युवा क्रांतीच्या. एक तरुण म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वाटतंय नेमकं? 100% सालपे वहिनीच आम्ही करणार नगराध्यक्ष. अजून प्रमुख काय मागण्या प्रलंबित आहेत? मागण्या तशा काही नाही, पूर्ण झालेल्या आहेत सगळ्या. प्रश्न काय अजून आहेत? प्रश्न काही नाही, पूर्ण मागण्या पूर्ण झाल्यात आमच्या. जेवढ्या काय माध्यमातून सालपे वहिनीच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? 100% सालपे वहिनी येते. सालपे वहिनी मध्यंतरी प्रशासक होतं आणि आता खूप वर्ष निवडणुका होत आहेत, काय वाटतंय याबद्दल? काय नाही, काम जरा थकीत पडल्यात प्रशासनामुळे. 100% प्रशासनामुळे जरा काम थकीत पडल्यात, लेट पण आल्यात. या वर्षी तर सालपे पॅनल निवडून येणार, काम पण भरपूर होणार. 100% तर झालायच विकास. कामे भरपूर झालेले आहेत. जसं म्हणणं की आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सालपेच्या ह्याच्यात पूर्ण झालाय. परत जे धनाजीराजे ह्यांचे हे आहे ते पण काम आता पूर्ण होत आहे. परत असं म्हणा गेलं तर आता जे आमच्या गल्लीत पाणी जे येते ते फक्त म्हणजे सालपे अण्णांमुळे येते पाणी. यात काय हेच नाही. आणि काय यंदा 100% सालपे वहिनी येणार. एकंदरीत बघायला गेलं तर युवक म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार, काय युवकांचे नेमकं प्रलंबित प्रश्न आहे? असं काय आता युवकांचं काय हे नाही शक्यतो. आता जरी काही युवकांना काही जरी लागले ते काय झाले की ते सगळेजण डायरेक्ट वहिनींकडे जातात, आपले प्रश्न घेऊन जातात. सगळ्यांचा प्रश्न वहिनींसमोर हे करतात. वहिनी त्यांचं निरासन 100% करतात. किंवा म्हणा गेला तर कुठले पण आता आमचे नेते आहेत, युवकांचे जेवढे नेते आहेत ते 100% जे आपलं हे आहेत त्यांना 100% हे करतात, प्रोत्साहन देतात. व कुठल्याही कामाला त्यांनी विलंब न करता त्यांनी त्यांच्या मागण्या सगळ्यांच्या पूर्ण करतात. शहराचा विकास झालाय काय? झालाय 100% झाला विकास. काय प्रमुख प्रश्न अजून आहेत शहरामध्ये? अजून काय जे गटरे आहेत म्हणा किंवा अजून एक काय किरकोळ गोष्टी राहिल्या त्या फक्त पूर्ण व्हायला पाहिजे. मतदान करताना तुम्ही विकासाला मतदान करणार का? विकासाला मतदान करणार. कोणतीच चुरस पाहायला मिळणार या निवडणुकीत? ते नगराध्यक्ष पदाबद्दलच हे होणार आहे. जरा घासाघाशी होण्याची शक्यता आहेत. तरी पण आता पाहूया आपण निकाल कोणाकडे लागते ते पाहूयात. वहिनीच्यासाठी आम्ही काम करत राहिलोय आणि वहिनीच्यासाठी शेवटपत्र आम्ही काम करणार. वहिनी आम्हाला मदत करतात. वहिनीने आम्हाला आजपत्र मदत करत आलेल्या आहेत आणि वहिनीच्यासाठी काय पण. एकंदरीत काय नेमकं या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे सर्वांना? वहिनींची कामं आजपत्र खूप ठिकाणी दिसत झालेल्या आहेत आणि वहिनी आमच्या काम करतात आणि काम करत राहणार इथनं पुढे.
आणि आमचं ते वहिनीला पडणार शेवट. वडगाव शहराचा विकास झालाय काय? झालाय 100% झालाय. मध्यंतरी प्रशासक होतो, नाही झालाय 100% झालाय. कमानी बांधली वहिनीने, पुतळा झालाय महाराजांचा, नंतर हे झालं आपलं बागबीग, अशी भरपूर कामं झाली वहिनीच्या हातात. वडगाव बघायला गेलं भरपूर कामं केली वहिनीने. गल्लीतले रस्ते झाले, भरपूर कामं केली तिने. काय होईल या निवडणुकीत? वहिनी साहेब तर आमची येणार 100%. आता काका या ठिकाणी आहेत. शहरात अजून देखील काय समस्या जाणवतात आपल्याला? भरपूर समस्या आहेत. काय समस्या? पाण्याची समस्या आहेच का अजून? चांगलं पाणी कुठे येते आपल्याला? चांगलं पाणी येतच नाही ना आमच्याकडे. त्याचं हे व्हायचं ना पूर्ण. मध्यंतरी प्रशासक होतं आणि अनेक वर्षांनी निवडणुका होत आहे. प्रशासनाने घातलं सगळं. प्रशासन असल्यामुळे विकास भरपूर झालेला नाही, असा विषय. काय या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळालं? अजून तर काही नाही. अजून 21 तर बघा म्हणतो. कोण शाश्वत विकास करू शकते असं तुम्हाला वाटतं? ती काय सांगू शकत नाही आता. काय या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार? कारण इलेक्शन बऱ्याच वर्षांनी होतं. बरोबर आहे. ह्यात कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. म्हणजे 100% असं काय कोण येईल असं याची माघारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुणाचंच काय सांगता येत नाही. वडगाव शहरामध्ये अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय नेमकं शहरात चित्र आहे, काय सांगाल? आता शहरामध्ये असं चाललंय की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हा प्रकल्प चाललाय पहिल्यापासून. आज गणपती मिरवणूक झाली, त्यामध्ये अनलिमिटेड चेक जे पैशाचे आम्ही दाखवून माणसं केचप केली जातात, त्या प्रकारे फक्त धनलक्ष्मी चालू आहे. तशी धनलक्ष्मी आपल्या घरी येत्या, तर ही धनलक्ष्मी असं माणसं वाढायसाठी चालू आहे. आज आपण कोणत्याही प्रश्नासाठी ह्या सारखी वहिनींच्या पाशी गेलोय. आज वहिनी हा मोठ्या लोकांसाठी वहिनी आहे, पण आमच्यासाठी हे आई साहेबच आहेत आणि आयुष्यभर आई साहेब राहतील आपल्यासाठी. बरेच काम आता बघा, आपण कधीही जावं तुम्ही आई साहेबांच्या पाशी, हे आमचं काम व्हायला लागतंय. हे दुसऱ्या सेकंदाला फोन लावून लगेच काम चालू. असं नाही की उद्या करतो, आज करतो, परवाशी करतो, अशा गोष्टी नाहीत. जे काम आहे ते जाग्यावरती होतं. त्यानंतर आपला तर वडगाव विकास म्हणला जाईल. विकासाच्या बाबतीत गोष्ट काय झाली, काही लोक म्हणतात की विकास वडगाव झालेला नाही, विकास वडगावचा होणार नाही. पण त्यांना सांगता आम्ही सांगतो, आज हे तलाव, महालक्ष्मी तलाव म्हणा, आपलं गणपती तलाव, ह्या गणपती तलावाशी कोण जायत नव्हतं. संध्याकाळचं म्हणा, सकाळचं कोणी जायत नव्हतं. दुर्गंधी वास होता, हे कोण जायचं. आज इथं महिला लोक बाग झाल्या, परिसर चांगला स्वच्छ झालाय, महिला लोक सकाळ संध्याकाळी इथे फिरायला जातात. हे काम आपलं आहे. जे महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा जो पेंडिंग होता काही वर्षापासून, पण आज हा महाराजांचा पुतळा इतका प्रोसेसिंग मोठा पुतळा झालाय, त्याला आम्ही जाता येता पाया पडलो. ते झालं. त्यानंतर आपल्या विद्या कॉलनीमध्ये शाहू स्मारक झालं आपलं, तिथं पण जायला माणसं सकाळ संध्याकाळी फिरायला जातात. त्यानंतर तुम्ही असं घेतलं असं ते महाल. आता एक म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जे आम्ही आता वडगावसाठी पाणी पितोय ते मी आमच्या शिवाजीराव सालपे अण्णांनी आणलं. त्यांचे उपकार आहे वडगाववरती. त्यांनी पाणी आणलं म्हणून आज आम्ही पाणी पितोय. आज तुम्ही कुठेही जावा, इचलकरंजी जावा, आजूबाजू खेडेगाव जावा, 8 दिवस एक आड पाणी येतं. 8 दिवस कोणाला पाणी येतं, कोणाला 1 दिवस 2 दिवस आड पाणी येतं. पण आमच्या इथं असं एक गोष्ट झालेली नाही की तिथं पाणी 1 दिवस आड नाही, आणि दररोज पाणी येतं. दररोज पाणी येतं. थोड्या समस्या आपल्या आहेत, ते मान्य आहे लोकांचा, पण हे आज केले ते विकास भरपूर केलाय. म्हणजे रस्ता म्हणा, जे आपल्या आंबेडकर पुतळ्यासाठी आपण कमानी केल्या, जे मोठी कमानी आहे ती केल्या. सरसेनापती धनाजीराव जाधव यांचं स्मारक केलं, त्यांची भव्य कमानी केली. अशा बऱ्याच गोष्टी केल्या भरपूर. असं नाही की आपण केलं नाही, असं नाही, भरपूर गोष्टी केल्यात. आणि हे आमच्या आई साहेबांच्या हस्ते झाले. आणि आपली सत्ता ही युवकांच्या आघाडीचीच येणार आपली. असं लोक म्हणतात की आता वहिनीवरनं आई साहेब आल्या, पण त्यांना सांगू शकतो इच्छित आहे माझं की वहिनी हा लोकांसाठी मोठे आहे, पण आमच्यासाठी आईच आहे आणि आईच राहणार. आणि निष्ठावंत कार्यकर्ता हा शेवटचा आहे. जाताना कोणी म्हणून म्हणणार पाहिजे की मेला बघा, ही शिवाजीराव सालपे यांचा कट्टर नेता मेला आणि कट्टर कार्यकर्ता निष्ठावंत मेला, हे म्हणलं पाहिजे. असं आम्ही निष्ठावंत कार्यकर्ता. एकंदरीत काय चुरस पाहायला मिळणार निवडणुकीत? चुरस ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, हे चुरस पाहायला मिळेल आपल्याला. आणि ह्यामध्ये ही जनशक्तीच विजय होणार.
धनलक्ष्मी किती आपण पाया पडलं पण धनलक्ष्मी काही दिवसच टिकते. जसं एकदा पलटलं ते धनलक्ष्मी पलटली. जनशक्ती आहे तिथं धनशक्ती कधीही पुरू शकत नाही. काय यावेळेला वातावरण चांगलं तापल्यामुळं साल्फी पॅनेलचा जोर दिसतोय आणि साल्फी पॅनेलने सर्व कामं किंवा वडगाव नगरीची सर्व कामं केलेली आहेत. वडगावमध्ये तलावाचं असून दे, सुशोभीकरण असू दे, नाना पार्क असून दे, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते सगळ्या बऱ्याच या पार्टीने केलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला हे साल्फी पॅनेलच आणि मुळात आम्ही पहिल्यापासून साल्फी पॅनेलचेच कट्टर कार्यकर्ते असल्यामुळे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात फक्त साल्फे वहिनींचं, अण्णांचं, शिवाजीराव साल्फे यांचं कर्तृत्व चांगलं आहे. त्यामुळे तीच व्यक्तिमत्व येणार, साल्फे पॅनेलच येणार. काय अजून वडगावचे प्रश्न काय प्रलंबित आहेत? वडगावचे प्रश्न सगळे संपलेले आहेत. आता काय किरकोळ एक सरकार डावण्याचं काम आहे ते पण ही पार्टी आल्यानंतर ही पण करून देणार. पण त्याचं काहीतरी नियोजन पुढचं त्यांचं चालू आहे. तर ही साल्फे पॅनेल आल्यानंतर ते वडगावचं दवाखान्याचं पण सरकार डावण्याचं पण काम नवीन पद्धतीने करून देणार तुम्ही. एकंदरीत बघायला गेल्यानंतर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. मध्यंतरी प्रशासक होतं, काय वाटतं याबद्दल? निवडणूक संपल्यानंतर प्रशासक होतं. प्रशासक काय जे काय असेल ते त्यांची कामं केलेली आहेत. ती काय निधीवून पडलेलं आहे, ती पुढची कामं होत राहतील. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये साल्फी पॅनेलच आहे, हेच निवडून येणार. साल्फी पॅनेलचे अण्णा शिवाजीराव साल्फे अण्णा असतील तेव्हापासून आम्ही कार्यकर्ते कट्टर आहे आणि हेच आमच्यासाठी ध्येय आहे. साल्फी पॅनेलच निवडून येणार. बऱ्याच वर्षांनी वडगावच्या निवडणुका होत आहेत. काय नेमकं सध्या चित्र आहे, काय सांगाल? सगळं वहिनीने सगळं विकसित वगैरे केले. परत बोर वगैरे बसवल्यात, रस्ते वगैरे केल्यात. परत त्यांचा शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे बसवला. व्यवस्थित त्यांनी भरपूर काम म्हणजे केल्यात व्यवस्थित. काय प्रमुख मागण्या काय आहेत अजून शहरातील? अजून काय मग आपलं पाणी वगैरे त्यांनीच हे केलं म्हणजे पाईपलाईन वगैरे सगळं वहिनींच्यामुळे केले. त्यांनी सगळं वहिनीने वगैरे केले सगळं. काय मुलांची काय प्रश्न आहेत अजून प्रलंबित? आता काय आमचं मंदिरच की शक्यतो आमचं मंदिरच गल्लीतलं. जास्त करून आम्हाला मागण्यांच्या पेक्षा आमचं मंदिर व्यवस्थित व्हावं एवढंच वाटतंय आम्हाला मागण्यांच्या पेक्षा. आता महिला म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय वाटते काय? आमचा वहिनींच्याकडेच आकर्षण आमचं जास्त आहे. तिनेच काहीतरी घडवू शकतात आणि परत जास्त काहीतरी असं. आता लय जास्तच वर्षांनी झाल्यामुळे त्याचा पहिली जरा हे झाल्या नाही म्हणजे पोरांच्या त्या नोकऱ्या त्यांना अशी कुणी चौकशी केली नाही आणि जास्त म्हणजे यात साल्फे वहिनी चांगलं करतील असं आम्हाला ही अपेक्षा आहे त्यांच्याकडूनच. आमच्या पोरांचं भवितव्य त्यांच्याकडूनच आहे. शहरात आता काय काय विकास शहराचा तसा झाला? विकास शहराचा त्यांनी भरपूर केला. पुढची कमान त्यांनीच केलेली आहे. परत संताजी धनाजी स्मारक त्यांनीच केलेलं आहे. परत शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनीच बसवला. नानी पार्क त्यांनीच केलेलं. त्यांनी भरपूर आणि वडगावला मुख्य म्हणजे पाणी नव्हतं ते पाणी पहिलं आधी मिळालं इथं. परत वारणा नदीचं पाणी आणलं ते. कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होऊ शकतो? मला एवढंच म्हणायचंय साल्फे वहिनी निवडून आल्या की शहराचा विकास होणार. फक्त आमच्या मुलासनी म्हणजे कुंभार गल्लीतल्या मुलासनी आणि मला मुली असतील ते साल्फे वहिनीने नोकऱ्या लावावं म्हणजे आजपर्यंत काय अजून नोकऱ्या कोणाला नाहीत बाकीच्या मुलासनी. पण मुलासनी मुलीसनी नोकऱ्या लागावं हे साल्फे वहिनी हे करावं ही आमची इच्छा आहे. आणि आमचं मंदिर हे आहे नरसिंह मंदिर लई वर्षापासून हे आमचं पडलेलं आहे. हे आमचं उभारावं हे आमचं मत आहे आणि हे आमचं मत काय आहे साल्फे वहिनीच निवडून. काय शहराचा विकास झालाय का? शहराचा विकास त्यांनी भरपूर केला. त्यांनी म्हणजे रोड केलेले आहेत, बोर मारलेले आहेत, पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे, लाईटीचा प्रश्न मिटवला हे आहे. आणि एक मत म्हणजे साल्फे वहिनीने आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. साल्फे वहिनीच निवडून. या वर्षी इथून पुढे तरी त्यांनी ज्या लोकांना आर्थिक जास्त परिस्थिती गरीब आहे त्या लोकांना बचत गटातून महिलांना जास्त उपक्रम करून त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारेल असं त्यांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे. सगळ्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे अशा रीतीनं प्रयत्न केले पाहिजे. आता असं वाटतं की कोण विकास करू शकते असं वाटतं? साल्फे वहिनी विकास करू शकते. काय प्रमुख मागण्या आहेत शहराच्या? प्रमुख म्हणजे विकास झालाय शहराचा?
विकास अजून भरपूर आहे, पण भरपूर केला पाहिजे त्यांनी. जे जे ज्यांची कामं अडखळत आहे ते सगळं पूर्ण त्यांनी केलं पाहिजे. काय नेमकं शहरात चित्र आहे, विकास झालाय का वडगावचा? वडगावचा विकास झाला आहे, पण सालपे वहिनींनी भरपूर केले. सालपे होते त्यावेळेस पाणी वगैरे आणले इकडे वडगावला. सरकार दवाखान्याची सोय नाही आहे, ही पहिला सोय व्हायला पाहिजे. सरकार दवाखान्यात पहिला बाकीत गोळ्या नाही, औषध नाही, एकच गोळ्या सगळ्यांना देतात. हे सगळं व्हायला पाहिजे ना. काय वाटतं की कोण निवडून आल्यावर शहराचा विकास होईल? कुणी निवडून येऊन दे पण झालं पाहिजे, कुणी पण येऊन दे पण हे काम झालं पाहिजे वडगावला. हे मेन गोष्ट आहे. ऑपरेशन नाही का, एखादा इंजेक्शन नाही का, सलाईन नाही, हा ही काम व्हायला पाहिजे ना. महिला म्हणून तुम्ही मतदान करणार आहात. मतदान. काय नेमकं वाटतं याबद्दल? वडगाव सुधारलं पाहिजे, कोणी निवडून येऊन दे काय पण ही काम केली पाहिजे होती मी. आता निवडून येतो म्हणतात हे काम सांगा ते काम सांगा, आता काय काम सांगायचं? झाल्यावर कोणतं यायला पाहिजे ना करायला. शहराचा विकास काय झालाय काय? झालाय की शहराचा विकास चांगला झालाय. आता इथून पुढे बी चांगलं होणार, इथून पुढे पण चांगलं करणार ते. कोण? सालपे वहिनी. असं का वाटते? वाटणारच हायच तसं. मतदारांना सांगायला एकच मला वाटतंय की ह्या वेळेला मतदारांनी की पैशाला बोलून मतदान करू नये. आपल्या गावचा विकास ह्याच्या माग 5 ते 10 वर्षापूर्वी काय काय झालाय हा वडगावातला विकास पहिला बघा, आता जो झालेला आणि इथून पुढे होणारा विकास तो 100% चांगला होणार, 100% चांगला होणार. कारण सालपे वहिनींच्या शिवाय हो पर्याय नाही. तर बघायला गेलं तर बऱ्याच वर्षांनी निवडणूक होत आहेत, प्रशासक होतो मध्ये. काय वाटतं? प्रशासक होतं की तरी पण प्रशासक असताना सुद्धा आमच्या वहिनींनी त्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी सर्वसामान्यांसाठी पुढे येतात, सर्वसामान्यांसाठी पुढे झटतात आणि आजपर्यंत त्यांनी जे केले ते आजपर्यंतची वडगावची जनता म्हणजे कोणी ती पार्टी करू शकली नाही. काय वडगावचे प्रश्न आहेत प्रलंबित म्हणलं तर वडगावचे प्रश्न आता सध्या तरी काय प्रलंबित मला वाटतं युवक क्रांतीने काय ठेवलेलं नाही. सध्या बघितला तर शिवाजी चौक त्यांनी काय सांगितलं, आश्वा रोड पुतळा उभा केला. धनाजी स्मारक, धनाजी जाधव स्मारक तो उभा केलं. कमान उभा केली, इकडं उद्यान उभा केलं, गावात सगळीकडे उद्यान उभा केलं. मला सांगा कुठेही त्यांनी काही ठेवलेलं नाही. हो विकास मागच्या 25-30 वर्षापूर्वी कधीच झाला नव्हता, तो आत्ता झाला. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की मागच्या 30 वर्षापूर्वी जे घडलं नाही ते या 5-10 वर्षात घडले. त्यामुळं इथून पुढे जर जो विकास झाला तर 100% आमच्या युवक क्रांती आघाडीकडूनच होणार आणि 100% होणार. काय विजय निवडणुकीत? ह्या निवडणुकीत मला वाटतंय की सालपे वहिनींचाच विजय होणार 100%. शहराचा विकास झालाय का? झालाय की काय काय झालं? बागेचं काम झालं, रस्त्याची काम, लाईटचं पोलचं काम झाले, रस्त्याची कामं झाल्या, समाजाच्या सरावाची गटारी कामं झाल्या, रस्त्याची कामं झाल्या. आता बऱ्याच वर्ष निवडणुका होत आहेत, मध्यंतरी प्रशासक होतं, काय वाटतं याबद्दल? प्रशासनाने मी काम केलं की जे फंड मंजूर आणलेलं ते प्रशासनाने काम करायला आणि जे मंजूर करून आणले ते फंड चालू वापरायला. अजून देखील प्रलंबित प्रश्न काय आहेत शहरातील? प्रलंबित प्रश्न अजून आहे, जागेचा वगैरे जे ना म्हणजे 382 वगैरे अजून आहेत, चालू आहे. ते कोरे साहेबांनी थोडं केले, त्याला 1 जानेवारीला काहीतरी नाव होणार आहे. जे अतिक्रमण जे केलेलं आहे माणसाने त्यांना पर्याय जागा म्हणून द्यायला आहेत. या निवडणुकीत काय होईल? त्यावेळी जे युवक्रांती आघाडी आहेत तीच येणार सत्तेत. असं काय वाटतं? आणि त्यांनी विकास कामं चांगली केली. एकंदरीत बघायला घेतलं तर काय चोरस पाहायला मिळणार आहे या निवडणुकीत सगळ्यांना? तुला काय पैशाच्या निधीच आहे, हात मिळते. निवडणुका होत आहेत, काय शहराचा विकास झालाय का वडगावचा? नाही झाला. काय अजून काय विकास व्हायचा आहे? विकास व्हायचा आहे, पाणी नाही, काय नाही, रस्ते नाहीत, त्यासाठीच आम्ही बोलतोय. कोण विकास करेल? विकास आता काय निवडून येईल ती करेल ना. कोण येईल निवडून? काय साहेब म्हणत तेवढं आलं. आता मध्यंतरी प्रशासक होतं आणि 9 वर्ष निवडणुका व्हायला, त्याबद्दल काय वाटतं? 15 वर्ष निवडणूक लागलीच नाही. काय आता असं झालं ना, लॉकडाऊन म्हणजे नव्हतं, बंद होतं.
त्यामुळे काय नगरपालिका हे होती बंद पडलेली होती. तिथंच मालकच नाही म्हणजे विकास कसा होईल. बऱ्याच वर्षांनी शहराच्या निवडणूक होत आहेत. काय नेमकं चित्र आहे सध्याचं? काय नाही, सध्या ते युवकांच्या आघाडीने कामं भरपूर केल्या, त्यामुळे काय आहे तीच पार्टी पण येणार. कामही केली ती येणार हो निवडून. काय काय कामं केलं? सगळी भरपूर आहे. उद्यानाची कामं आहे, हायमार्टची कामं आहे, रोडची कामं आहे. लोक म्हणतात काय करायला लोक माफ म्हणतील हो, करणारे दिसते की समोर काम दिसते. काम काय लपून राहिले काय? महाराजांचा पुतळा, सगळी कामं भरपूर झाल्यात आणि सालपे वहिनी ह्यावेळी नगराची होणार. बघायला गेलं तर अनेक वर्ष निवडणूक होत आहेत. मध्यंतरी प्रशासक होतं. प्रशासकामुळे कामं रखडतात की, सत्ता जरी कोणतरी पाहिजे ना. ही पार्टी गेल्यावर सत्तेत होती तीच येणार. काय अजून प्रमुख प्रश्न काय प्रलंबित आहेत शहरात? आता रिंग रोडचा वगैरे तिने प्रस्ताव दिलाय, परवा ते आमदार साहेबांनी वगैरे सांगून ते काम पूर्ण होणार. एकंदरीत काय होईल या निवडणुकीत? हाय ती सत्ता यायला परत युवकांच्या महाविकास आघाडी सालपेवणी दिसून. आणि काय युवकांचे काय प्रश्न आहेत अजून? युवक आहे सगळ्या इकडे जावं. सर्वसामान्याची पार्टी आहे युवकांच्या आघाडी. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा असा लढा राहणार आहे. काय सध्याचं चित्र आहे? काय सर चित्र आता काय, दोन्ही बाजू आहेत बऱ्यापैकी चांगल्या, भरपूर लोक चांगली आहेत, चांगल्यापैकी विकास होणारच आहे आता. हे चांगले चित्र आहे निवडणुकीचे पण असं आहे. तर समस्या आहेत भरपूर, रस्त्याच्या समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत. गावाचं क्रीडांगण नाही आहे मोठं, असं अशी समस्या आहे. जिमचा अभाव आहे, असं समस्या आहेत भरपूर. कोण निवडून आल्यावर विकास तसं नाही, तसं कसं सांगू शकणार? विकास कोण जरी तरी समजा निवडून जरी आले, कोणी जरी आलं तुम्ही गावचा विकास केलाच पाहिजे असं आहे ना. मध्यंतरी प्रशासक होतं, काय वाटतं त्यावर? प्रशासनाचं पण काम चांगलंच आहे. तर बरेचशा समस्या आहेत गावात, पण आहे चांगले काम. आता कोण जरी निवडून आलं ते काम चांगलंच. काय होईल या निवडणुकीत? होणार की चांगली. तर आताच आपण वडगाव शहरातील नागरिकांशी संवाद साधला. वडगाव शहराचे प्रलंबित असणारे प्रश्न, झालेला विकास, प्रशासक कारकिर्दीतील शहरात झालेली कामे, प्रलंबित असणारे विषय, हे सविस्तर आढावा आपण येथील रहिवाशांकडून जाणून घेतला. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूज साठी कॅमेरामन सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.